जय भीम नमो बुद्धाय। बघूया आजचं बातमीपत्रक। आज दिनांक 15 ऑगस्ट आपल्या देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। त्याचा एक भाग म्हणून आज राळेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा कळमनेर येथे सुद्धा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। त्याप्रसंगी स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम साजरा करत असताना शाळेतील विद्यार्थी तसेच गावातील नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये गावातील प्रमुख रस्त्याने रॅली काढत स्वातंत्र्य दिन चिरायू हो च्या घोषणा देत रॅली काढली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, महात्मा गांधी यांचा विजय असो अशा घोषणाही देण्यात आल्या। शाळेत महापुरुषांच्या फोटोचे पूजन करून राष्ट्रगीत, विजय गीत तसेच संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले। सदर स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे अतिशय उत्कृष्टरित्या आयोजन मुख्याध्यापक प्रदीप कांबळी तर आयोजनासह कार्यक्रमाचे संचालन व विद्यार्थ्यांचा गावकऱ्यांना उत्कृष्ट व मोलाचे मार्गदर्शन कळमनेर येथील सहाय्यक शिक्षिका शुभदा येवले यांनी केले। सदर कार्यक्रमाला गावातील सरपंच सौ नीता राऊत, सदस्य गंगाधर गोटे, अंगणवाडी सेविका साधना भगत, मदतनीस आम्रपाली गोटे, पशुसखी संगीता राऊत यासह गावातील नागरिक उपस्थित झाले होते। आणि रंगरंगीचं काम आहे या पूर्ण करण्यावर या निमित्ताने प्रयत्न केला जाईल आणि शाळेचा विकास कसा होईल याकडे सातत्याने आपण लक्ष देणार आहोत। त्यामुळे माझ्या सर्व ग्रामस्थांना असं आव्हान आहे की तुम्ही सुद्धा थोडंसं जागरूक राहून आपल्या शाळेमध्ये काय चालू आहे, काय चालू नाही आहे, आपल्या मुलांच्या अध्यापनाचं काय आहे। लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन मतदार यादीमध्ये झालेली मतांची चोरी उघड केल्याप्रकरणी खासदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयापर्यंत मतदान चोर खुर्ची सोडचे नारे देत कॅन्डल मार्च व मशाल मोर्चा काढण्यात आला। या कॅन्डल मार्च व मशाल मोर्चात खासदार रवींद्र चव्हाण, नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, प्रदेश सरचिटणीस रेखा चव्हाण, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार, नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील बेटमुगरेकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेशदादा गायकवाड, महिला शहराध्यक्षा करुणा जमदाळे, सुभाष काटकांबळे, सत्यपाल सावंत यांच्यासह नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत सामील झाले होते। राहुल गांधी संघर्ष करो, संघर्ष करो, संघर्ष करो, काल प्रदेश कार्यालयातून आमचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांच्या आदेशानुसार काल आम्हाला आपले नेते राहुलजी गांधी
यांना जे 2 दिवसाखाली अटकही झाली होती, त्यांची जी पत्रकार परिषद आहे या संदर्भामध्ये जे भारतभर BJPच्या विरोधामध्ये जी लाट पसरलेली आहे त्या संदर्भामध्ये BJP सरकार हादरलेलं आहे आणि राहुल गांधींना कोणत्या ना कोणत्या तरी मार्गातून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न चालू आहे। अशा वेगवेगळ्या मुद्द्यांमध्ये टार्गेट करून त्यांना आमच्या नेत्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतात। त्या अनुषंगाने आज आम्ही नांदेडमध्ये कॅन्डल मार्च हा मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चाला खूप जनतेचा, महिलांचा, सगळ्यांचा पाठिंबा मिळाला आणि येणाऱ्या काळामध्ये हे भाजप सरकार, हे चोर सरकार, मत चोरीचं सरकार, या सरकारनं चोरी कशी केलेली, मताची चोरी कशी केलेली आहे हे राहुल गांधी यांनी पटवून दिलेलं आहे आणि त्याचं उत्तर निवडणूक आयोगाकडे नाही। आणि त्या अनुषंगानं या भारतमधले सगळे लोक पाहत आहेत की हे सरकार किती चोर आणि बदमाश सरकार आहे। त्यामुळे या सरकारला पदावर राहायचा आणि सरकार चालवण्याचा अधिकार नाही, ते महाराष्ट्र शासन असो की दिल्लीचं सरकार असो। येणाऱ्या काळामध्ये एकच सांगू इच्छितो आम्ही की इमानदारीचे, काँग्रेस ही इमानदारी पक्ष आहे। आज जवळपास राजीव गांधी असोत, इंदिरा गांधी असोत, यांचं सगळं बलिदान आहे। हा पक्ष म्हणजे भारतातील जनतेसह सगळ्या बहुजनांना, गोरगरीब जनतेला सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे आणि भाजप जे आहे ते संविधानाला हात घालत आहे आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी काँग्रेस रात्रंदिवस झटत आहे। आणि माझे भारतातील जनतेला आणि सगळ्यांना, नांदेडमधील जनतेला आमचं एकच सांगणं आहे की आपल्याला संविधान वाचवायचं आहे आणि भाजपला हटवायचं आहे, हेच आमचा नारा आहे। जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नांदेड मधील जिल्ह्यातील सर्व सेलचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कॅन्डल मार्च या ठिकाणी काढलेली आहे। देशामध्ये मोठ्या प्रमाणात सध्या आपण जर बघितलं तर मतचोरीचा जो प्रकार आहे, माननीय आमचे नेते राहुलजी गांधी यांनी मोठ्या प्रमाणात उघडकीस आणलेला आहे। त्याचे पुरावे निवडणूक आयोगालाही त्यांनी सादर केलेले आहेत। निवडणूक आयोगाकडून त्यांना उत्तर पाहिजे किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणात मतांची चोरी होत असताना निवडणूक आयोग काय करते आणि जो SIR आहे, यादीचं पुनरीक्षण होत आहे, त्याच्यावरही राहुल गांधी यांनी आक्षेप नोंदवला। निवडणूक आयोगाला उत्तर मागत आहेत, पण आज निवडणूक आयोग कोणतंच उत्तर द्यायला तयार नाही। आज आपण बघतो निवडणूक आयोगाला मागलेलं उत्तर भाजपचे नेते मंडळी देताना दिसत आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वेगवेगळे वक्तव्य करत आहेत राहुलजी गांधी बद्दल, पण मला विश्वास आहे की राहुल गांधींनी जे लोकशाहीच्या मार्गाने हे वोट चोरीचं जे आंदोलन आहे, पूर्ण देशव्यापी आंदोलन उभारलेलं आहे। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये या आंदोलनाला व्यापक स्वरूप या ठिकाणी प्राप्त होणार आहे आणि TV चॅनलच्या माध्यमातूनही बरेच TV मीडियावाले त्यांनी जे आरोप केले होते त्या ठिकाणी गेलेले आहेत। एका घरात 80 वोटर आहेत, कुठं 2000 वोटर आहेत। तिथं जर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता ते फेक वोटर त्या ठिकाणी आढळून आलेले। तर आज आपण बघू शकता मीडियाच्या माध्यमातून जे मृत वोटर म्हणून ज्यांना घोषित केलं होतं त्यांच्यासोबत त्यांनी चहा पिलेली आहे। मग हा प्रकार एक म्हणजे वोट चोरीचा प्रकार आहे आणि निश्चितच सामान्य माणसाच्या मनात आज शंका उपस्थित होत आहे की हे जे सत्ताधारी सरकार आहे, केंद्राचा असो की राज्याचा असो, हे मतांच्या चोरीमधून या ठिकाणी बनलेलं सरकार तर नाही, याचं उत्तर इलेक्शन कमिशननं द्यावं, हाच या मागचा हेतू आहे। आणि आज कॅन्डल मार्चच्या निमित्तानं आम्ही लोकशाही मार्गाने इलेक्शन कमिशनला उत्तर मागत आहोत आणि काही दिवसामध्ये राज्य असेल का देशव्यापी आंदोलन, हे व्यापक आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीने उभारलं जाईल, एवढे या निमित्ताने। जेव्हापासून नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे परत एकदा देशाच्या सत्तेवरती आरूढ झाले आणि त्यांनी या देशाची स्वायत्त संस्था असलेलं निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोग आणि न्याय संस्थेवरती सरकारी नियंत्रण ठेवलं आणि त्या दोन्ही संस्थांची स्वायत्तता जी आहे या दोन्ही नेत्यांनी मारून टाकलेली आहे। लोकशाहीला हा सर्वात मोठा धोका आहे। आता माननीय राहुलजी गांधी काँग्रेस पक्षाचे नेते यांनी ज्या पद्धतीने देशातील मतदार याद्यातील गोंधळ पुढे आणलेला आहे, तो गोंधळ लक्षात घेता निवडणूक आयोगाची ती कागदपत्र आहेत। निवडणूक आयोगाचे अधिकारी एका घरावरती ज्या वेळेला 110, 60, 40च्या वर मतदार नोंदवतात, त्यावेळेला निवडणूक यंत्रणा काय करत असते? तुम्ही एकतर डबल दुसऱ्यांदा मतदान केलं तर त्याच्यावरती गुन्हे दाखल करता। मग एकाच घरावर 10 बाय 10च्या खोलीमध्ये 140 मतदार जर नोंदवले गेले असतील तर त्यांच्यावरती
केंद्रीय निवडणूक आयोग काय कारवाई करणार आहे आणि या अशाच प्रकारे बोगस मतदार याद्या तयार केल्या गेल्या आणि या देशाची पूर्णपणे निवडणूक यंत्रणा जी आहे ती यंत्रणा मोदी आणि अमित शहा यांनी चोरून नेलेली आहे, ती आपल्या घरी बस्तीला ठेवलेली आहे। याच्या विरोधामध्ये देशामध्ये जनतेमध्ये प्रचंड मोठा आता असंतोष आपल्याला दिसून येतो आहे आणि आज संपूर्ण जनता ही लोकशाहीचा रक्षक, भारतीय प्रजासत्ताकचा तारणहार म्हणून माननीय राहुलजी गांधी यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे। या देशामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं राजकारण अशाच पद्धतीने जर चाललं तर ते राजकारण या देशाच्या लोकशाहीला मारक आहे आणि बहुपक्षीय पद्धतीच्या निवडणूक पद्धतीला सुद्धा त्यांचं राजकारण मारक आहे। त्यांना यापुढे अशा प्रकारे निवडणूक आयोगाला आपल्या हातात ठेवून या देशामध्ये एक पक्षीय राजवट जी आहे ती राजवट या ठिकाणी त्यांना प्रस्थापित करायची आहे। ज्या पद्धतीने रशियाचा राष्ट्राध्यक्ष पुतीन हा 20 वर्ष निवडणूक घेणार नाही, त्याच पद्धतीने मोदी आणि अमित शहा यांच्या राजकारणाची वाटचाल चालू आहे आणि म्हणून राहुलजी गांधी यांनी हा जो काही जनतेला संदेश दिलेला आहे, एक लोकशाही वाचवण्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे। मोदी आणि शहा हे लोकशाहीचे भक्षक आहेत, हे आता लपून राहिलेलं नाही आणि म्हणून त्यांच्या विरोधामध्ये हा जन उठाव आहे आणि हा जन उठाव त्यांची सत्ता निश्चितपणे उलथून टाकेल अशा प्रकारचा आत्मविश्वास आजच्या या कॅन्डल मार्चच्या निमित्ताने आम्हाला दिसून आलेला आहे। तेलारा तहसील कार्यालय येथे तहसीलदार समाधान सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले। सर्वप्रथम तहसीलदार सोनवणे यांनी राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत झाले। यावेळी पोलीस उपनिरीक्षक ठाकरे आणि पोलीस कर्मचारी यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली आणि त्यानंतर तहसील कार्यालयातील सभागृहामध्ये गटविकास अधिकारी बांगर आणि तहसीलदार समाधान सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी निवासी नायब तहसीलदार रेखा कीर्तिवार, ज्योती नारगुंडी, संजय डगे आदी उपस्थित होते। ध्वजारोहण कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेले विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी माजी सैनिक, पत्रकार, डॉक्टर, वकील आणि तहसीलचे कर्मचारी यांची उपस्थिती होती। राष्ट्रध्वज को सलामी देगी, राष्ट्रीय सलूट, सलामी, जय। 1 2 3 अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे। बाजू जय 1 2 3 सह्याद्रीचा सिंह गर्जता शिवशंभूराजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा,
छातीवरी कोरली अभिमानाची लेणी ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला विठ्ठलाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही दगडाने महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली आणि त्यावेळेस पासून आपण सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जो आहे तो मोठ्या उत्साहानं आनंदानं सगळेजण साजरा करत आहोत। त्याच अमृत महोत्सवाच्या निमित्तानं विविध कार्यक्रम जे आहेत ते शासनाच्या वतीनं राबवण्यात येत आहेत, ज्यामध्ये हर घर तिरंगा ही जी मोहीम आहे ती 2022 पासूनच आपण सर्वजण उत्साहानं राबवत आहोत। त्या अनुषंगानंच आपण काल तेलारा शहरामध्ये तिरंगा रॅली जी आहे ती प्रभात फेरी विद्यार्थ्यांची आणि शासकीय अधिकारी कर्मचारी व सर्व नागरिक यांच्या वतीनं काल आयोजित केलेली आहे। त्यानंतर आज सर्व ग्रामपंचायतीच्या स्तरावर BDO साहेबांची माझी आता चर्चा झाली की अमृत वृक्ष लागवड जी आपली अभियान आहे त्याच्या अंतर्गत सगळ्या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी वृक्ष लागवडीचं आपण जे आहे ते कार्यक्रम आज रोजी घेत आहोत। त्यानंतर शासनानं जे विविध उपक्रम आपल्यासाठी आखून दिलेले आहेत जे की सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी पण आहेत आणि आपल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी देखील आहेत। जसं की आपण 75 वर्ष आपल्या स्वातंत्र्याला आज 79 वर्ष होत आहेत समजा, तर त्या अनुषंगानं आपला देश जो आहे हा डिजिटल माध्यमातून किंवा डिजिटल क्रांती जी झालेली आहे, मोबाईलची क्रांती जी झालेली आहे, त्या मोबाईल क्रांतीच्या माध्यमातून शासन हे प्रत्येक नागरिकापर्यंत त्याच्या एका क्लिकवर पोहोचलेलं आहे, पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। देशाचे खरे देशभक्त शेतकरी आहेत असं प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले। त्यांनी साजनी मानगाव येथे प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी स्वातंत्र्यदिनी शेतात तिरंगा फडकवून शक्तीपीठ महामार्गास विरोध केलाय। या प्रसंगी राज्य समन्वयक गिरीश फोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती। शेट्टी म्हणाले, देशात हरित क्रांती व श्वेत क्रांती शेतकऱ्यांमुळे झाली आहे। राज्यात शेती क्षेत्र कमी होत असताना राज्य सरकार शक्तीपीठ महामार्गातून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचाराचा ढपला पाडण्याकरता मार्ग रेटत आहे। राज्य समन्वयक गिरीश फोंडे म्हणाले, भाजप सरकार भांडवलदाराचे सरकार असून खरे स्वातंत्र्य सैनिक शेतकरी आहेत, म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करत आहोत। भाजप हे शेतकरी विरोधी कार्य करत असून सरकार कायदा विरोध काम करत आहे। प्रत्येक गावात शक्तीपीठ महामार्गाला विरोध असताना फडणवीस हा मार्ग रेटू पाहत आहेत। जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे। शेती आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, शेती आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। तिरंगा आमच्या वावरात, शक्तीपीठ नको शिवारात, हे अभिनव आंदोलन आज आम्ही संपूर्ण शक्तीपीठ महामार्गाच्या या 12 जिल्ह्यामध्ये केलेलं आहे। या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी जेमतेम 40 कोटी लोकसंख्या होती। या 40 कोटी लोकसंख्येला पुरेल इतकं सुद्धा अन्नधान्य या देशात तयार होत नव्हतं। बाहेरच्या देशातून धान्य आणून या देशाला जगवावं लागायचं, भूकबळी व्हायचे। गेल्या 78 वर्षामध्ये
या देशातल्या शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करून, हरित क्रांती करून, श्वेत क्रांती करून या देशाला दुधाच्या बाबतीत, अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केलं. आमचा शेतकरी जगाच्या बाजारामध्ये आपले शेतीमाल विकायला लागला. दुसऱ्या बाजूला शेतीखालची जमीन सातत्यानं कमी होत चाललेली आहे. लोकसभेमध्ये नुकतंच सरकारनंच कबूल केलेलं आहे, गेल्या 5 वर्षामध्ये 5,43,000 हेक्टर जमीन शेतीखालची कमी झालेली आहे. त्यातली निम्म्याहून अधिक महाराष्ट्रातली कमी झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्यावर वरवंटा फिरणारा हा शक्तिपीठ महामार्ग येऊ पाहतोय, ज्याची अजिबात गरज नाही. कारण या महामार्गाच्या समांतर असा नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग आहे आणि त्याच्यावरची गर्दीसुद्धा अतिशय तुरळक आहे. केवळ या महामार्गाच्या बांधणीतून 50,000 कोटीहून अधिक रुपयाचा भ्रष्टाचार करता यावा म्हणून 27,000 एकर शेती बेचिराग करून त्यातली 22,000 एकर ही बागायत शेती आहे आणि या देशातल्या शेतकऱ्यांना देशीदोडीला लावायचं, त्यांची थडगी बांधायचं आणि त्यांच्या थडग्यावर विकासाचे मनोरे बांधायचा मनसुबा काही लोकांनी रचलेला आहे. त्याला विरोध करण्यासाठी खरे देशभक्त आम्ही आहोत. आता तिरंग्याच्या नावाखाली, देशभक्तीच्या नावाखाली जे टाहो पडतात ते सगळे बोगस आहेत. ते स्वातंत्र्याच्या चळवळीत कधीच नव्हते. पण आम्ही शेतकरी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा चले जाव चळवळीच्या माध्यमातून या देशातल्या इंग्रजांनी बाहेर जावा म्हणून स्वतःचं रक्त सांडलेली, आहुती दिलेली आम्ही सगळी शेतकरी माणसं आहोत. खरे देशप्रेमी आम्ही आहोत आणि त्यामुळं आम्हाला या देशाची जाणीव आहे. या देशाचं स्वातंत्र्य कशात असेल तर या देशाचं स्वातंत्र्य हे शेती मुबलक पिकली पाहिजे आणि देश अन्नधान्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला पाहिजे. हे खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य आहे आणि म्हणून ही जमीन वाचवण्यासाठी दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई सुरू केलेली आहे. आणि म्हणून आम्ही घोषणा केलेली आहे की तिरंगा आमच्या वावरात, कारण हा तिरंगाच आमच्या वावराचं रक्षण करणार आहे आणि त्यामुळं आमच्या शिवारामध्ये आम्ही शक्तिपीठ येऊन देणार नाही. शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने 12 जिल्ह्यांमध्ये खऱ्या अर्थाने देशाचे देशभक्त असलेले, कितीही या भाजप आणि महायुतीचे कार्यकर्ते बोलत असले की मोदी या देशाचा बाप आहे, पण आम्ही या ठिकाणी आज सगळेजण जमलेलो आहोत. आमचा खरा जो बाप आहे या देशाचा अन्नदाता शेतकरी आहे. या अन्नदात्याच्या बापाच्या हस्ते आज ध्वजवंदन शिवारामध्ये होतं आहे. कारण हा देश जो आहे समृद्ध स्वयंपूर्ण करायचं काम जे आहे या अन्नदात्या शेतकऱ्यांना केलेलं आहे. पण नरेंद्र मोदी जे आहेत आणि इथले जे त्यांचे चमचे आहेत फडणवीस, हे शेतकरी विरोधी कारभार करतायत. देशाच्या राज्यघटनेची शपथ घेत आहेत पण राज्यघटना विरोधी कारभार करतायत. शक्तिपीठ महामार्ग जो आहे हा शक्तिपीठ महामार्ग केवळ भांडवलदारांच्या हिताचा आहे. प्रत्येक गावामध्ये विरोध असून देखील याला कानाडोळा फडणवीस करतात, याची कबूल देखील देत नाही आहेत. या 1 महिन्यामध्ये यांच्या प्रांताधिकाऱ्यांनी प्रत्येक गावात जाण्याचा प्रयत्न केला पण गावच्या वेशीवरच शेतकऱ्यांनी अडवण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून आज देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना ज्या लोकांनी स्वातंत्र्य चळवळीत कधी सहभाग घेतला नाही असे RSS BJPचे आज सत्तेत सहभागी झालेले आहेत. पण त्यांच्या विरोधात खऱ्या अर्थाने त्यांचं आणि अदानी अंबानींचं हे भांडवलदारी सरकार आहे. हा भांडवलदार चले जाव, कॉर्पोरेट चले जाव अशा रीतीने घोषणा देत आम्ही आज जो स्वातंत्र्य दिन आहे हा साजरा करतो आहे. मला असं म्हणायचं आहे की स्वातंत्र्याची दुसरी लढाई जी आहे ही शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे आणि त्यालाच जी सुरुवात आहे शक्तिपीठ महामार्ग संघर्ष समितीने शक्तिपीठ महामार्ग रद्द करून करणार आहोत आणि याच्यामध्ये आम्ही यशस्वी होण्याचा निर्धार आज आम्ही करत आहोत. कन्या उर्दू विद्यामंदिर माणगाव येथे महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन विद्यमान ग्रामपंचायत सदस्या संध्या राणी जाधव व गीतांजली उपाध्ये यांच्या हस्ते झाले. ध्वजपूजन समीर पठाण यांनी तर ध्वजारोहण महेश बन्ने यांच्या हस्ते पार पडले. कुमार विद्यामंदिर माणगाव येथे रमिजा जमादार व सुनीता मगदूम यांच्या हस्ते प्रतिमा पूजन, उपसरपंच विद्याजोग यांच्या हस्ते ध्वजपूजन तसेच तंटामुक्त अध्यक्ष सुनील मन्ने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांच्या चालीवर उत्कृष्ट कवायत सादर केली. ग्रामपंचायत माणगाव येथे श्रीमती रोहिणी राजगुंडा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याशिवाय आलिशान तरुण मंडळ माणगाव या संस्थेकडून गेल्या 50 वर्षांपासून
स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत बहुजन समाजातील व्यक्तींकडून ध्वजारोहणाची परंपरा सुरू आहे। यावर्षीचे ध्वजारोहण माजी ग्रामपंचायत सदस्य व लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलचे हातकणंगले तालुका प्रतिनिधी शिरीष माधाडे यांच्या हस्ते झाले। या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटपही करण्यात आले। कार्यक्रमास जिनगोंडा पाटील, आय मुल्ला, अनिल पाटील, अविनाश माने, अख्तर हुसेन भालदार, रफिक जमादार, निसार मुल्ला, डॉक्टर मौला जमादार, अभिजित गोरपडे, संघमित्रा मानगावकर, ग्रामविकास अधिकारी कविता बाबर, मायाप्पा रुपणे तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते। प्रविष्टांना विनंती करतो, जोरात टाळ्या वाजवा। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। एक वादळ भारताचे या सामाजिक चळवळीच्या आव्हानाला प्रतिसाद देत आज हजारो नागपूरकर फुटाळा तलावावर एकत्र जमले आणि स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा केला। या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेला सामूहिक राष्ट्रगान हा क्षण होताच उपस्थित हजारो नागरिकांनी 7 राज्यांमधील 450 पेक्षा जास्त ठिकाणाहून सहभागी झालेल्या लाखो भारतीयांसोबत एकाच वेळी एकाच सुरात राष्ट्रगीत गाऊन राष्ट्रीय दर्शन घडवले। सुट्टी नाही, उत्सव साजरा करूया हा संदेश घेऊन आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला नागपूरकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला। सर्व मोबाईल वाले खाली बसा, मागच्यांना दिसत नाहीये। मोबाईल वाले नीचे बैठो, वहां से
तो सारे जाम होगा क्या मेरा ही जलवा, मेरा ही जलवा। आज 15 ऑगस्ट निमित्त एक वादळ भारताच्या चळवळीच्या माध्यमातून नागपूरच्या फुटाळा तलावावर मिशन राजपथ अंतर्गत भव्य सामूहिक राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमासाठी खुद्द महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब तसेच आपल्या नागपूरचे पोलीस कमिशनर सिंगल साहेब, आयुक्त साहेब विजय चौधरी साहेब यांनी आवाहन केलं होतं नागपूरकरांनी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी। हा कार्यक्रम सामूहिक राष्ट्रगीताचा, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही हेच पसरवू इच्छितो की आजचा जो स्वातंत्र्य दिवस आहे हा आपल्या देशाचा उत्सव आहे, ती सुट्टी नाही आहे। त्यामुळे सुट्टी साजरी करणे किंवा पिकनिकला जाणे किंवा मूवीला जाणे याच्यापेक्षा तो आपण उत्साहासारखा साजरा करणे गरजेचं आहे आणि त्यामुळेच आपण ही जनजागृती करत असतो। आणि हा चळवळ फक्त नागपूरच्या फुटाळा तलावावर झालेला नाहीये, तर हा कार्यक्रम 7 राज्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा या 7 राज्यातून 450 पेक्षा जास्त ठिकाणून एक साथ राष्ट्रगीत गायन झालेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी 2000 पेक्षा जास्त लीडरनी मेहनत केलेली आहे। आणि हा मिशन राजपथचा कार्यक्रम तुम्ही इथं बघत असाल, आमचा कन्सेप्ट एवढाच आहे की 52 सेकंडचं राष्ट्रगीत झालं पाहिजे, पण लोकांना थांबवण्यासाठी आम्ही लोकांना आवाहन केलं की तुम्ही दिल्लीची प्रतिकृती टीव्हीवर पाहता, आज चला आपण सगळं सोबत येऊ आणि एकत्र या फुटाळ्याच्या तलावाच्या रोडवर दिल्लीची प्रतिकृती साकार करू आणि हा कार्यक्रम साकार झाला आणि याचं पूर्ण श्रेय संपूर्ण नागपूरकरांना जातं आणि भारतीयांना जातं। जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची, पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम। आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी।